नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो अवर मध्ये आपलं स्वागत। लोकसभेच्या निकालाला 48 तास झालेत आणि आजच्या विशेष भागात आपण महत्त्वाचा राजकीय घडामोडींचं विश्लेषण करणार आहोत। पहिली चर्चा केंद्रातील मंत्रिपदांची, कारण एकट्या भाजपला संपूर्ण बहुमत मिळालं नसल्यानं मित्र पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे आणि त्याचे परिणाम अगदी महाराष्ट्राच्या मित्रांपासून दिसू लागले आहेत। महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही किती मंत्रिपद मिळणार याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दुसरी चर्चा विरोधी पक्षनेते पदाची। विरोधकांकडे 2014 आणि 2019 ला लोकसभेत विरोधी पक्षनेते पदा इतक्याही जागा नसल्यानं विरोधकांकडे आता विरोधी पक्षनेतेपद येत आहे, ते कोणाला मिळणार? तिसरी चर्चा देवेंद्र फडणवीसांचा निर्णय आणि दिल्ली वारी। काल सत्तेतून मुक्त करा म्हणणारे देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचलेत, पण व्हाया नागपूर। आणि नागपूर म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि तिथेही काही मोठ्या घडामोडी घडल्या। त्यातच फडणवीसांची सरकारमधून दूर होण्याची मागणी दिल्लीत मान्य होईल का, हेही आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत। चौथी चर्चा अजित पवारांची बैठक। राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकाच जागेवर समाधानी राहावं लागलं। अशा वेळी दादांसोबतचे अनेक आमदार काकांकडे परतणार असे दावे सुरू झाले। त्यातच आज मुंबईत दादांनी आमदारांची बैठक घेतली आणि काय नाकेबंदी केली आहे दादांनी तेही पाहणार आहोतच। मात्र सुरुवात संजय राऊतांच्या एका दाव्यानं। देशात नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मचा मार्ग मोकळा झालाय, मात्र एकट्या भाजपला संपूर्ण बहुमत मिळालं नाही याचा आनंद विरोधकांना इतका जास्त झाला आहे की स्वतःला किती जागा मिळाल्या त्यापेक्षा मोदींना किती मिळाल्या नाहीत ह्याच मुद्द्यावर नरेंद्र मोदी विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत। त्यात आज तर संजय राऊतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदींवरून एक मोठं वक्तव्य केलं, पाहूयात। माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही। संसदीय पक्षामध्ये मतदान घ्या आणि मोदी पाहिजेत का विचारा। माझी जी माहिती आहे त्यानुसार मोदींचा मार्ग सरळ नाही। मोदींनी सरकार बनवायचा जबरदस्तीने प्रयत्न केला तरी त्यांचं सरकार हे टिकणार नाही, हे मी तुम्हाला आता खात्रीनं सांगतो। म्हणून ही सगळी राज्यात रडारड सुरू आहे। पक्षामध्ये विरोध आहे, ही माझी माहिती आहे। संघाचा विरोध आहे। संघामधली टॉप लिडरशिप ही पर्यायाच्या चाचपणीच्या संदर्भात काम करताना मला दिसतं। मोदी आणि शहा यांनी संघालाच आपलं गुलाम करण्याचा प्रयत्न केला, पण आज संघ अशा परिस्थितीमध्ये आहे की ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात। संजय राऊतांच्या याच वक्तव्यावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, संघाचाच नरेंद्र मोदींना विरोध, पंतप्रधान पदासाठी पर्याय शोधतायत संजय राऊतांचा हा दावा पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। ,1996 साली अटल बिहारी वाजपेयींच्या रूपानं संघ विचाराचं सरकार पहिल्यांदा देशात आलं। त्यावेळी आणि नंतरही 99 साली भाजपला पूर्ण बहुमत नव्हतं, त्यामुळे त्या खिचडी सरकारला मर्यादा होत्या। पण 2014 आणि 2019 साली मोदींना पूर्ण बहुमत मिळालं आणि प्रचारक मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला। मोदींच्या कार्यकाळात अशी कोणती कामं मार्गी लागली, कोणती कामं बाकी आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला।
संघाच्या मनातली जी कामं आहेत त्यातील कुठली कामं मोदींनी पूर्ण केली? अयोध्येत भव्य राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं. 500 वर्षांचा संघर्ष फळाला आला. 4.5 दशकांपासून देशाचं समाजकारण आणि राजकारणात राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू होतं. सर्व न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडत अयोध्येत भव्य राम मंदिर अस्तित्वात आलं. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संपवला. कलम 370 हटवले. एक निशान, एक प्रधान, एक संविधान म्हणजे देशाचा एकच ध्वज, एकच प्रमुख आणि एकच संविधान असेल हे संघाचे अत्यंत जुना वैचारिक स्वप्न पूर्ण झालं. जम्मू काश्मीरमधील अतिरेकी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात उल्लेखनीय यश मिळालं. सैन्यावर होणारी दगडफेक संपली. काश्मीरी तरुणांमध्ये भारत देशाबद्दल असलेली अलगदतेची भावना कमी करण्यात काही अंशी यश. शेजारी देशांमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणाऱ्या कायद्यात दुरुस्ती झाली. देशात सीए लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. 3 तलाक सारख्या प्रथेला कायदेशीर आळा बसला. मुस्लिम महिलांच्या जीवनात जास्त सुरक्षितता आली. काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरिडॉर, उज्जैन महाकाल मंदिर, प्राचीन हिंदू मंदिरांचे पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व कायम ठेवून आधुनिकीकरण करण्यात आलं. गोवंश हत्या प्रतिबंध जनजागृती करण्यात आली. शैक्षणिक अभ्यासक्रमात भारतीय सांस्कृतिक मूल्य तसेच राष्ट्रवादी विचारसरणीच्या इतिहासाला महत्त्व देण्याची सुरुवात मोदींनी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर योग विद्येला महत्त्व मिळालं. ही सर्व संघ विचारधारा त्यांनी पुढे नेली. मात्र काही कामं जी पूर्ण होऊ शकली नाही तीही समान नागरी कायदा असो, लोकसंख्या नियंत्रण कायदा असो किंवा वन नेशन वन इलेक्शन, अजून संघाकडून अपेक्षित असलेली पण पूर्ण न झालेली ही काही कामं. नरेंद्र मोदींबाबत संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचा महायुतीनं चांगला समाचार घेतलाय. जे रोज करतात त्यांना सगळं तेच दिसतं. रोज सकाळी उठून त्यांचे बालनाट्य असतं, त्यामुळे त्यांना सगळं तसंच दिसत असेल. मला वाटतं स्वप्न नक्की जरूर बघावं. आता एक स्वप्नभंग झालंय. पहिल्या दिवशीपासून ही चर्चा सुरू केली होती की सरकारच आमचं येईल. आता मात्र शेपूट घातलेला आहे. त्यांनी देव पाण्यात टाकून बसले असले तरी जनतेचा कौल एनडीएच्या बाजूने मताधिक्याच्या पुढे आहे. त्यामुळे विरोधात आता पुढची 5 वर्षांना बसायचं आहे. पक्षांतर्गत जर मतं जर असं अनुभवायची असती तर उठावच झाला नसता. या पक्षाची 2 तुकडे नसते झाली. म्हणून इतरांना अक्कल नकाशे. मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. मोदी पंतप्रधान बनणार. कुणाला वर काय टीका करायची याचे भान न राहिलेला हा नेता आहे. उभाटा गटाची लावलेली वाट ही कुठेतरी तुम्ही काउंट कराल का नाही? काँग्रेस 1चं 13 वर गेलंय. मुलगा त्यांना झाला पेढे, हे काय वाटतायत? हे सर्व देशात घडत असताना राज्यासाठी मात्र सर्वात उत्सुकता असणारी बातमी मात्र देवेंद्र फडणवीसांचीच होती. काल महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन फडणवीसांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली होती आणि त्यामुळेच मित्रपक्ष, स्वपक्ष, विरोधक आणि जनता सगळेच थांबले की नक्की काय निर्णय होणार. फडणवीसांच्या या घोषणेनंतर काल रात्री त्यांना अमित शहांचा फोन आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या राजीनाम्यावर फोनवर बोलण्यापेक्षा दिल्लीत आमने सामने बसूनच बोलूया असे शहांनी सांगितल्याचं कळतंय. संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी फडणवीस आज दिल्लीत डेरेदाखल होणार होतेच आणि झाले. दिल्लीत येण्याआधी देवेंद्र फडणवीस आधी नागपूरला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या राजीनाम्याच्या ऑफरमुळे अस्वस्थ झालेले कार्यकर्ते आपले समर्थन दाखवायला मोठ्या संख्येनं विमानतळावर उपस्थित झाले होते. एका पद्धतीचे पक्षाला संकेत देणारे हे शक्ती प्रदर्शनच नागपुरात झाले. यावेळी बावनकुळेंनीही कार्यकर्त्यांच्या भावनांचं समर्थन केलं. पाहूयात. देवेंद्रजीला विनंती आहे आणि केंद्राने आम्ही विनंती केली आहे
की देवेंद्रजीला सरकारमध्ये ठेवूनच या राज्याचं समोरचं भारतीय जनता पार्टीची संघटना आणि सरकारमधलं काम हे पुढं नेऊन एकदा हे भ्रमिक जे राजकारण केलं आहे, कन्फ्युजनचं राजकारण या महाराष्ट्रात केलं आहे, जातीपातीचं राजकारण केलं आहे, यातनं पुन्हा महाराष्ट्र बाजूला होऊन विकासाच्या मागे महाराष्ट्र यावा याकरता आम्ही काम करणार आहोत. पण मोठी बातमी ही नाही. फडणवीसांच्या बातमीत ट्विस्ट आला, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपानं. फडणवीस नागपूरला आपल्या घरी पोहोचले आणि त्यांना भेटायला आली काही मंडळी, संघाचे अधिकारी. नुसती औपचारिक भेट नव्हे तर तब्बल 2 तास या मंडळींची फडणवीसांशी चर्चा झाली. भाजपाच्या यशात खरा किंगमेकर असणाऱ्या संघाच्या पदाधिकाऱ्यांची ज्या वळणावर फडणवीसांशी ही भेट झाली आहे, त्यात अनेक संकेतही आहेत आणि प्रश्नही. आता बातमी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांची. एक उपमुख्यमंत्री मला सरकारमधून मोकळं करा असं म्हणत असताना दुसरा उपमुख्यमंत्री मात्र मला सरकारमध्ये सत्तेत जास्त वाटा द्या असं म्हणत असल्याचं समजतंय. मी बोलते अजित पवारांबाबत. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज सकाळी 2 तास राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, अदिती तटकरे, संजय बनसोडे, आनंद परांजपे, रामराजे निंबाळकर उपस्थित होते. या बैठकीमध्ये निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे, आगामी काळातील पक्षाची रणनीती, मित्र पक्षांबाबत आमदारांमध्ये असलेली खतखत आणि केंद्रात मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. याशिवाय राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग वाढवा अशीही मागणी झाल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली. राष्ट्रवादीला विस्तारामध्ये 1 कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची अपेक्षा आहे. एकीकडे आमदार शरद पवारांकडे वापसीच्या तयारीत आहेत अशा बातम्या येऊ लागल्यावर ही मागणी अनेकांना दादांकडे कायम ठेवण्यात महत्वाची ठरू शकते. देवगिरीवर या बैठकीनंतर राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची संध्याकाळी मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू झाली आहे. त्यात खरी चर्चा रंगली ती गैरहजर आमदारांचीच. त्यात सुनील टिंगरे, नरहरी झिरवळ, राजेंद्र शिंगणेंसह धर्मराव आत्राम गैरहजर होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवेळी आलेल्या अडचणींचा पाढा आमदारांनी अजित पवारांसमोर वाचला. याशिवाय लोकसभेतील पराभव आणि भविष्यातील वाटचालीबद्दलही बैठकीत चर्चा होते. महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असलेलं यश पक्षालाही मिळू शकलं नाही आणि एनडीएला मिळू शकलं नाही. या संदर्भामध्ये सविस्तरपणाने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय आक्रमकपणाने उत्तम संघटन त्या ठिकाणी करत महायुतीच्या माध्यमातून आम्ही जे काही सामोरं जाणार आहोत त्याही संदर्भामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी थोडीफार चर्चा केलेली आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या मंथनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तोंडसूक घेतलंय. मंथन आणि विचार हे दोन्ही गोष्टी त्या आधीने मला माहिती त्या पक्षाबरोबर गेली तेव्हा कोणतं विचार मंथन केलं होतं कल्पना. महाविकास आघाडीवर तुम्ही एकत्र असं म्हणता? 100% राहणार, एकत्र आहोत, तसेच राहणार, उत्तम राहणार आणि विधानसभेवर पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार राहणार. आम्हाला उद्धवजी साहेब ठाकरेंना पुन्हा तिथं बघायचं. राष्ट्रवादीमध्ये बैठकांचं सत्र घडत असताना मुंबईत शिवसेनेतही घडामोडी घडत होत्या. निवडून आलेले नवे सर्व 6ही खासदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, संदीपान भुमरे, नरेश म्हस्के, श्रीरंगाप्पा बारणेंचं अभिनंदनही केलं. खासदारांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रातील सरकार स्थापनेबाबत आणि शपथग्रहणाबाबतही चर्चा झाली. तसंच संसदेत शिवसेनेचे गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर खासदारांचं एकमत झालं. उद्या होणाऱ्या दिल्लीतल्या एनडीए खासदारांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला जाणार आहे असं कळतंय.
बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व खासदार शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळापुढे अभिवादन करण्यासाठी पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री निवडून आलेल्या सर्व खासदारांना घेऊन उद्या होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचले. याच खासदारांनी महाराष्ट्र सदनातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ शक्ती प्रदर्शनही केलं. इकडे मुख्यमंत्र्यांनी नव्या खासदारांचं मार्गदर्शन केलं, पण दुसरीकडे माजी खासदारांनी मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढवली आहे. उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न केल्यावर ती मिळाली नाही तेव्हा चुप बसलेल्या यवतमाळ वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या जागी उमेदवारी मिळालेल्या राजश्री पाटील पराभूत झाल्यावर आज आपली खदखद व्यक्त केली आहे. जनतेची इच्छा पक्षश्रेष्ठीकडून पूर्ण झाली नसेल, ती नाराजी मताच्या रूपानं जनतेत कदाचित दाखवली असावी असं म्हणत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यामुळे ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलेल्या गवळींनी एकनाथ शिंदेंवर आणि शिवसेना पक्षावर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव होता असंही सुचवलं. डावलल्याची खदखद असेल, पण असे भाष्य करणाऱ्यांची शिंदे सेनेत संख्या वाढते हे नक्की. जनतेची जी काही इच्छा होती ती कदाचित पक्षश्रेष्ठीकरण पूर्ण झाली नाही, ती मताच्या रूपाने या ठिकाणी जनतेने कदाचित दाखवले असं म्हणायला काही हरकत नाहीच. आणि कधी कधी सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजे. हारजीत मी आत्ता सांगितलं की हारजीत ही होत असते आणि खापर फोडून काही निष्पन्न होणार नाही, एकमेकाला दोष देऊन काही होणार नाही. तर परत एकदा एकत्र हातामध्ये हात घालून महायुतीला काम करावं लागेल हे मात्र निश्चित या ठिकाणी जनतेने जे कौल दिलेला आहे त्या माध्यमातून मी सांगू इच्छिते. जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा पराभव काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी केला. नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांचा सत्कार करायला जुने काँग्रेसी नेते आणि सध्याचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार पोहोचले. सत्कार करताना दोन्ही नेत्यांनी मारलेल्या मिठीत नव्या राजकारणाची नांदी आहे का याची चर्चा आता रंगू लागली आहे. शिवसेनेसोबत माझा प्रासंगिक करार आहे असं बोलून सत्तारांनी सर्वांना कोड्यात टाकलं. आपण एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहोत. ज्या दिवशी शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्या दिवशी योग्य निर्णय घेईल असं मोठं विधान सुद्धा सत्तारांनी केलं. तर सत्तारांनी युतीचा तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मैत्रीचा धर्म पाळला असं सूचक विधान खासदार काळे यांनी केलं. त्यांना मी एक प्रश्न विचारला होता काही वेळापूर्वी, तुमचे जवळचे मित्र कोण? तर त्यांनी उत्तर दिलं अंतराने जवळचे रावसाहेब दानवे आणि हृदयाच्या जवळचे कल्याण काळे. ते खरं आहे, ते खरं आहे. काय प्रतिक्रिया आहे? नाही, मी माझी प्रतिक्रिया सुरुवातीपासूनच बोललो मी तुम्हाला. मी एक गीतेचा साधे 4 ओळी तुम्हाला, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान. मी काही लिहिलेली नाही. कोणासाठी होतं? मी काही गीता रावसाहेब दानवे, परंतु मी गीता वाचलेली आहे. मी गीता वाचल्या या कारणाने ते शब्द बोललो. आणि हे शब्द राजकारणामध्ये कोणासाठी आहे, काय आहे, कसे आहे याचा अंदाज लावणं इतकं शक्य आज नाही. इशारा काफी. धन्यवाद. आता जाऊया रत्नागिरीत. नारायण राणे यांच्या विजयाला 48 तासही उलटले नाही आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी स्फोटक आरोप करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या निशाण्यावर आहेत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत. पालकमंत्री असूनही सामंतांच्या रत्नागिरीतून अपेक्षित लीड मिळाला नाही असं ते म्हणाले. निवडणूक काळात किरण सामंत ठाकरेंना भेटले असा गंभीर आरोपही निलेश राणेंनी केलाय. एवढ्यावरच न थांबता राजापूर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी निलेश राणे यांनी करून टाकली आहे. राजापूरमधून ठाकरे गटाचे राजन साळवी 3 टर्म आमदार आहेत, तर रत्नागिरीत महायुती सरकारचे मंत्री उदय सामंत आमदार आहेत. या सगळ्या प्रकरणावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.
मतदारसंघ कुणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ठरवतील असं ते म्हणालेत. पाहूया. विधानसभा मतदारसंघ हा आम्ही लढवावा. पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत. पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत. आमचे संबंध चांगले आहेत, पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिव्हर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही. या लोकसभेला त्यांच्याच जिल्ह्यामध्ये, म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये 3 विधानसभा येतात, त्या 3ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत आणि सिंधुदुर्गाच्या 3ही विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत. मला असं वाटतं की भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये मतदार कुणी कुठची घ्यावे हे नेते मंडळी ठरवत असतात. त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात, भाजपमार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत अजितदादा ठरवतात. त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे 3 नेते मंडळी ठरवणार आहेत. त्याच्यामुळं मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळं मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाही किंवा क्लेशदायक काही वक्तव्य करायचे नाही. त्यांचं हे मत जे आहे हे लोकशाहीतलं मत आहे आणि त्याचा मी आदर करतो. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महायुतीच्या घडामोडी पाहिल्यानंतर आता वळूया आजच्या भागातील आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रियांसाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. परत एकदा आजचा पहिला प्रश्न बघूया. संघाचाच नरेंद्र मोदींना विरोध, पंतप्रधान पदासाठी पर्याय शोधतायत संजय राऊतांचा हा दावा पटतो का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून मिलिंद पाटेकर, काही दिवसांपूर्वीच भाजप अध्यक्ष JP नड्डांनी एका प्रचार सभेत सांगितलं होतं की भाजपला सध्या संघाची आवश्यकता नाही, त्यामुळे संघाच्या गोटात चीड निर्माण झाली आहे. युट्यूबवरून मोहन पाटील, संघाची लोक मोदी शहांवर नाराज आहेत, हेच निवडणुकीतून सिद्ध झालं आहे. युट्यूबवरून विष्णू पाटील, खरे आहे संघ आणि सरकारमध्ये समन्वयाची कमतरता दिसून येते. इंस्टाग्रामवरून संदीप पाटील, अगदी बरोबर, संघ नक्कीच पर्याय शोधत असणार. इंस्टाग्रामवरून प्रतीक लोणकर, संजय राऊतांचा हा दावा नाही पटत. आता पाहूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल आणि तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा पहिला प्रश्न. संघाचाच नरेंद्र मोदींना विरोध, पंतप्रधान पदासाठी पर्याय शोधतायत संजय राऊतांचा हा दावा पटतो का? एकूण 36,000 मतं युट्यूबवर. 78% होय म्हटलंय, 22% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %67% होय म्हटलंय, 33% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. %60% होय म्हटलंय, 40% नाही. एक्सवर 2,500 मतं. %63% होय म्हटलंय, 37% नाही. नरेंद्र मोदी आणि संघाचं नातं खूप जुनं आहे. एका मराठी माणसामुळे, लक्ष्मणराव इनामदार म्हणजे वकील साहेबांमुळे मोदी संघाशी जोडले गेले. 1972 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनले. नंतर 1980 साली भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता. त्यानंतर 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री आणि शेवटी 2014 साली देशाचे पंतप्रधान. असा नरेंद्र मोदींचा प्रवास आपणही पाहिला आहे.
या कार्यकाळात संघाची साथ त्यांना कायम लाभली. किंबहुना आपल्या प्रचारकाला पंतप्रधान बनवण्यात संघाचा किंगमेकरचा रोल राहिला. पण 2014 ते 2024 काळ बराच बदललाय. नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते आजही नक्की तेवढेच घट्ट आहे का, असे प्रश्न काही लोक विचारायला लागले आहेत. त्यातच या खेपेला संघानं निवडणुकीत भाजपाचं काम केले का, हाही प्रश्न तीच मंडळी विचारतायत. संघाला मानणारा कोर मतदार हा खरंच या खेपेला मतदानाला बाहेर निघाला का? अनेकांनी नोटा तर दाबले नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या. त्यात संजय राऊतांचं राजकीय वक्तव्य समोर आले. पण ज्यांना संघ समजतो त्यांना माहिती आहे की संघ हा कुठलाही निर्णय तडकाफडकी घेत नाही. अगदी आपली हाफ पॅन्टची फुल पॅन्ट करायची का, हा निर्णय सुद्धा जवळजवळ 5 वर्षांच्या विचारांनी चर्चेअंती घेण्यात आला. व्यक्तीपेक्षा संघटना ही जास्त महत्वाची मानल्या जाते. नवे व्यक्ती केंद्रित भाजप संघाला मान्य आहे का, हा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. पण जोपर्यंत संघाचा अजेंडा मोदी पूर्ण करत आहेत तोपर्यंत त्यांना विरोध करण्याचं कारण संघाकडे नसावे. त्यातच वाजपेयी सरकार असताना सरसंघचालक सुदर्शनजींनी केलेले काही उघड विरोध आणि त्याचे विपरीत परिणाम हे संघानं सुद्धा अनुभवाच्या खाती लिहून ठेवले असतील. विसंवाद असूही शकतो, पण त्याला हाताळण्याची यंत्रणा आणि पद्धत संघात आहे आणि ती एखाद्या निवडणुकीच्या निकालाशी तरी नक्कीच जोडलेली नाही. महाराष्ट्रात लोकसभेचे निकाल लागले आणि 2014 आणि 2019ला सगळ्यात कमजोर सिद्ध झालेला काँग्रेस पक्ष 2024ला महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष झाला. राज्यातल्या 48 जागांपैकी 13 ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला. त्यात आज अजून एका खासदाराचे समर्थन मिळाले, ज्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगूच. आणि त्यामुळे आता काँग्रेसच्या खासदारांचा आकडा हा 14 झालाय. इतका मोठा विजय झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमालीचा वाढलाय. यात काही नवल नाही, पण याच विजयामुळे नेत्यांमधील महत्वाकांक्षा ही जाग्या झाल्या. कार्यकर्त्यांचा विश्वास पाहणार आहोतच, मात्र सुरुवात करूयात नाना पटोलेंच्या एका वक्तव्यानं. निकालानंतर विजयी जल्लोषात नाना पटोलेंनी आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात एक वक्तव्य केलंय, ते आधी पाहूयात. आता 4 महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकामध्ये आम्हाला पुढे जायचं आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की आम्ही सगळे मिळून आम्ही राज्यामध्ये पुन्हा एकत्रित सरकार आणावं, महाविकास आघाडी म्हणून असं आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न पण आहे. पण जे काही जागा वाटपामध्ये काही गडबडी होतात त्याचाही अंदाज सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्यातून योग्य मार्ग काढून मेरिटच्या आधारावर, जे काँग्रेसने पहिलेच सांगितलं होतं की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावेत, ती भूमिका आमची होती. ठीक आहे, जे आता झालं त्याच्यावरची चर्चा मला आता करायची नाही, पण विधानसभेमध्ये आम्ही सगळेजण बसून पुन्हा चांगले निर्णय करू असं माझा विश्वास आहे. खरं तर पत्रकारांनी नाना पटोलेंना लोकसभेच्या जागा वाटपात झालेल्या तडजोडींवर प्रश्न विचारला होता आणि त्यालाच धरून विधानसभेत काँग्रेसची भूमिका काय असेल असा प्रश्न होता, ज्यावर उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय की आगामी विधानसभेच्या जागा वाटपात गडबडी नको, काँग्रेसला मेरिटवर जागा मिळाव्यात आणि त्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, विधानसभेला जागा वाटपात गडबड नको, काँग्रेसला मेरिटवर जागा मिळाव्यात. नाना पटोलेंच्या दाव्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? होय किंवा नाही, तुम्हाला सांगायचं होतं. राज्यात जसं राजकीय समीकरण बदललंय तसंच राजकीय नेत्यांचे सितारेही बदलत असतात. 2017ला नाना पटोले हे काँग्रेसमध्ये वापस आले होते आणि आज
राज्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते म्हणून मान्यताही प्राप्त करून गेले. अशोक चव्हाण गेले, मार्ग थोडा खुला झाला. पण अजूनही बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते मंडळी असताना मी हे का म्हणते, तर नाना पटोलेंच्या वाढदिवसाचा औचित्य साधत नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये जागोजागी भावी मुख्यमंत्री नाना पटोले असा उल्लेख असलेले बॅनर झळकले. एवढंच नाही तर नाना पटोलेंच्या फोटोसह भावी मुख्यमंत्री असं लिहिलेला केक कापून जल्लोषही साजरा केला. मुंबईत सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी टिळक भवनात पटोलेंची लाडून तुला केली. यावेळी पटोलेंना भावी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत विचारले असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया. महाराष्ट्रामधून भाजपला मुक्त करायचं असेल तर झुकता माप हा काँग्रेसलाच महाविकास आघाडीमध्ये मिळावा ही सगळ्यांची इच्छा आणि जनतेची इच्छा. आम्ही जागेचं अजूनही 150 पाहिजे की 100 पाहिजे असा दावा नाही आहे. आम्ही जो समीकरण आणि राज्याच्या जनतेच्या भावना, काल एकही जागा होती तरी आम्ही मोठा भाऊ होतो आणि ज्या पद्धतीने जागा वाटप झालेली होती त्याच्यातही आम्हीच मोठ्या भावाचीच भूमिका घेतलेली होती. आमची भूमिका एकत्रितच लढायची आहे. पण भाजपला अगर इथून संपवायचं असेल तर काँग्रेस हाच त्याच्यासाठी मुख्य पर्याय आहे. इकडे नाना पटोलेंनी विधानसभेवरून भाष्य केलं आणि तिकडे दिल्लीत त्यांचा आणखी एक खासदार वाढला. सांगलीमधून काँग्रेस बंडखोर विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले आणि जिंकले. आणि अवघ्या 2 दिवसात विशाल पाटलांची घरवापसीही झाली आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या 13 खासदारांचे 14 झाले. त्यांचे नाव उमेदवारीसाठी शेवटपर्यंत ज्यांनी लावून धरले. विशाल पाटील जिंकले, त्यानंतर त्यांच्या गुलालात जे पूर्णतः रंगले आणि ज्यांनी उद्धव ठाकरेंनाही विशाल पाटलांसाठी खडे बोल खुल्या सभेत सुनावले ते विश्वजित कदम ही आज विशाल पाटलांबरोबर दिल्लीत पोहोचले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना भेटून समर्थनाचं पत्र दिलं. त्यानंतर सोनिया आणि राहुल गांधींचीही भेट घेतली. सांगलीचे खासदार सन्माननीय विशालजी पाटील यांनी आज काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला तो पहिल्यापासूनच होता. निवडणुकीच्या काळातही त्यांनी सातत्याने या बाबतीत वक्तव्य केलं होतं. पण आज खासदार म्हणून ते काँग्रेस पक्षासोबत, इंडिया अलायन्ससोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत या ठिकाणी राहणार आहेत. आणि असं काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना इथं सुपूर्द केलेलं आहे. विशाल पाटलांच्या पाठिंब्यानंतर आता काँग्रेसच्या खासदारांची सेंचुरी पूर्ण झाली आणि त्याच सेंचुरीमुळे इंडिया आघाडीमध्येही विरोधी पक्षनेते पदाची माळ राहुल गांधींच्या गळ्यात टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. 2 दिवसांमध्ये काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीनंतर याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षानेही विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. ह्या वेळेला काँग्रेसला 100पेक्षा जास्त जागा असल्यामुळे त्यांचा विरोधी पक्षनेता होईल. आता तो त्यांच्या संसदीय पक्षाचा निर्णय असेल की कोणाला विरोधी पक्षनेता त्यांनी करायला हवा. पण प्रथमच गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींसमोर आणि अमित शहा समोर एक मजबूत विरोधी पक्ष आहे. नुसता मजबूत नाही तर भारतीय जनता पक्ष अल्पमतात आहे. भारतीय जनता पक्ष संसदेमध्ये अल्पमतात आहे. लोकसभेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं बहुमत नाही आहे. त्याच्यामुळे आमचा विरोधी पक्ष हा लोकसभेत नरेंद्र मोदींना भारी पडेल. आता वळूयात आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न तुम्हाला सांगते. विधानसभेला जागा वाटपात गडबड नको, काँग्रेसला मेरिटवर जागा मिळाव्यात. नाना पटोलेंच्या दाव्याचा मवियावर परिणाम होणार का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात.
पहिली प्रतिक्रिया एक्स वरून स्वप्नील थोरवे, नक्कीच नाना पटोलेंची मागणी रास्त आहे, पण काँग्रेसनं महाराष्ट्रात मिळवलेल्या यशात पवार ठाकरेंचा सुद्धा खारीचा वाटा आहे, हे सुद्धा काँग्रेसनं विसरता कामा नये. काही निवडक प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवतोय. YouTube वरून योगेश नाईक, ठाकरेंमुळे काँग्रेसला फायदा झाला हे विसरून चालणार नाही. YouTube वरूनच शैलेश जाधव, तुमचे सर्व खासदार पवारांमुळे निवडून आलेत. काँग्रेसला मिळालेलं यश आणि त्यानंतर आता नाना पटोलेंचं वक्तव्य, यावरचं विश्लेषण पाहिल्यानंतर आता पाहूयात आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल. आणि तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा प्रश्न परत एकदा सगळ्यांसाठी. विधानसभेला जागा वाटपात गडबड नको, काँग्रेसला मेरिटवर जागा मिळाव्यात. नाना पटोलेंच्या दाव्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? एकूण 24,000 मतं. युट्यूबवर 80% होय म्हटलंय, 20% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 75% होय म्हटलंय, 25% नाही. फेसबुकवर 50-50% होय नाही. बघूया एक्सचा कौल. %58 होय म्हटलंय, 42% नाही. या निवडणूक निकालाचा एक मोठा अर्थ म्हणजे काँग्रेसनं कात टाकली आहे. विशाल पाटलांच्या जागेसह 14 जागा जिंकत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे. 2019 साली एका जागेवर अडकलेली काँग्रेस यावेळी 14 जागांवर पोहोचेल असा विचार कल्पनेत तरी किती नेत्यांनी केला असेल याबद्दल शंका आहे. आधी त्यांना जागा वाटपात महाविकास आघाडीमध्येच ठाकरे आणि पवारांसोबत झगडावं लागलं. ज्या जागा मिळाल्या तिथं उभं राहण्यासाठी फार कुणी उत्सुक नव्हते, त्यामुळे उमेदवाराच्या शोधात दाही दिशा फिरावं लागलं. एक उदाहरण नागपूर, तर दुसरे उदाहरण सांगायचं झालं तर जालना. जालन्यात 25 एप्रिलला अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि 10 एप्रिलला कल्याण काळेंना उमेदवारी जाहीर झाली. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी मतदारसंघ खेचून आणावा लागला. सांगली तर गेलाच होता. आज ज्यांनी जोखीम पत्करली त्या 17 उमेदवारांपैकी 13 जणांना खासदारकीची लॉटरी लागली आहे. हे 13 आणि विशाल पाटील पहिल्यांदाच संसदेत पोहोचले आहेत. भाजपच्या दिग्गजांसमोर, मोदींच्या आक्रमक प्रचारासमोर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या त्रिमूर्ती समोर विखुरलेल्या काँग्रेसचं महाविकास आघाडीचं कसं होणार असं वाटत असतानाच ही निवडणूक जनतेनं काँग्रेससाठी हाती घेतली. मुस्लिम आणि दलित मतदारांनी पुन्हा काँग्रेसवर विश्वास टाकला आणि भरभरून मतं देत काँग्रेसमध्ये जीव ओतला. त्यामुळेच नाना पटोलेंची कॉलर आज टाईट आहे आणि आवाज आत्मविश्वासानं वाढला आहे. आता हा फॉर्म विधानसभेपर्यंत टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असेल. 0 आवरमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7:56 तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा ABP माझा. बघा नीट.